आज आहे तुमच्या भाऊचा बर्थडे. ते मिस नाही करायचे स्टार्टिंग. हा ना, मधुसूदन काय नाव आहे तर कोण आहे? नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये. आज ब्लॉग सुरू करण्यामागचं रिझन म्हणजे आज आहे तुमच्या भाऊचा बर्थडे. तर आज मी सकाळी लवकर उठलो ना. हा, म्हणजे मी 8 पासून उठलेली आणि विशेष म्हणजे आज आहे अक्षय तृतीया आणि अक्षय तृतीयाच्या पावन मुहूर्तावर माझा बर्थडे आलेला आहे, त्यामुळे मी खूप खुश आहे. आम्हाला ही गोष्ट आधी माहिती होती की याच्या बर्थडेच्या दिवशी म्हणजे मला समजलेलं की अक्षय तृतीया आहे, बट आज माहित नाही का मी उठली मी विसरून गेली की आज अक्षय तृतीया पण आहे. कारण आज जरा चांगला स्वयंपाक छान म्हणजे स्वयंपाक करायचा असतो, रस करायचा असतो. आमरस बनवला. तर मी ताईंना स्वयंपाक सांगून दिला आधी की हे करा, आणि मग माझ्या लक्षात आलं, म्हणजे नंतर मला लक्षात आलं की आज अक्षय तृतीया. माझ्या एका फ्रेंडला फोनवर बोलली ना तेव्हा रोहीला बोललेली की रोही म्हटलेली आंबा महोत्सव आहे म्हणे आज तिकडे दगडूशेठला गेलेली ती. आंबे आणले. हा, तर मनूला खाली पाठवलं मी आंबे आणण्यासाठी. तिने आंबे आणले, मग मी ते भिजवले, रस वगैरे केला. मला खूप वेळ लागतो रस करायला, तर माझा त्यात वेळ गेला. त्यानंतर बाकी घरातलं आवरलं आणि ते करता करताच कसं 11 वाजले समजलं पण नाही. आता गेले 1-1.5 तास झाले. आम्ही आज जो ब्लॉग अपलोड करायचा आहे ना त्याचं एडिटिंग, थंबनेल त्या कामामध्येच बिझी होतो. बाकी मला पण आज सकाळपासून बर्थडे असल्यामुळे कंटिन्युअस कॉल चालू होते. माझ्या फ्रेंड, फॅमिली मेंबर्स, रिलेटिव्हचे सगळ्यांचे कॉल चालू होते. आणि त्यानंतर हे एडिटिंगचं पण काम, बाकी पण माझ्याकडे भरपूर काम आहेत. पप्पांना फ्लॅट घ्यायचं, त्याच्या रिगार्डिंग ब्रोकर एजंट्स आहेत त्यांच्यासोबत पण माझं डील चालू आहे, तर त्याच्यातच वेळ जातोय. आणि तो एक सेल पण करायचा आहे सो मी तर खूप असा थोडा बिझी होतो फोनवरती. उठल्यापासून कॉलवरच बिझी आहे. हा, 1 मिनिट पण आज म्हणजे बर्थडेचे विशेष पण आणि हे सगळे कॉल्स पण. आणि विशेष म्हणजे जे मी आता जो काही मी टी शर्ट घातलाय तो माझ्या बायकोने मला बर्थडेला जो गिफ्ट दिलं होतं, जी शॉपिंग केली होती, याचा ब्लॉग आलेला आहे आपल्या चॅनलवरती. तर त्यातल्या शॉपिंग मध्ये जो काही मी टी शर्ट घेतला होता, मी किती लांबून लावतो ना, ते ऐकतील तुझं, आज तुझं बर्थडे ते सगळं ऐकतील. तर त्यातला हा टी शर्ट आहे. तर आता सध्या आम्ही आवरून बसलो आहे कारण आम्हाला जायचं आहे मंदिरात. तर आम्ही आळंदीला जातोय. इच्छा होती की आपण सकाळी सकाळी लवकर उठून जाऊ. आम्हाला ऍक्च्युअली अभिषेकच घालायचा होता. अभिषेक खूप मागेच म्हटलं होतं पण नाही पॉसिबल पण आमचं ना थोडं चालू आहे, त्यामुळे सकाळी उशीर. आणि आळंदीमध्ये जर अभिषेक करायचा असेल तर सकाळी मंदिरामध्ये 5-5:30 वाजता तरी जायला पाहिजे, किंवा 6 वाजता तरी. तिथे मग सगळे ते महाराज लोक असतात आणि ते प्रॉपर पूजा वगैरे आपली तिथे होते. बट जर उशीर केलं ना तर मग म्हणजे आज थोडं उशीर झाला, मग थोडं अक्षय तृतीया पण होती, मग त्यामुळे मग कसं झालं, तिथे पण गर्दी असली असती असा विचार केला आम्ही. मग अभिषेक नको करायला, फक्त मुखदर्शन. सो आजचा प्लॅन असा आहे की आम्ही फक्त मुखदर्शनासाठी आळंदीला जातोय आता, किंवा मग डायरेक्ट दर्शन पण करू जर रश नसेल तर. आणि झालं काय ना, काल आमच्या फ्रेंडचं वास्तुपूजन होतं, आम्ही तिकडे गेलेलो आणि त्यात काल मला वर्किंग होतं पूर्ण दिवस. आल्यानंतर वर्क केलं, रोही होती, बसले, उशीर झाला. रोही आलेली, आम्ही मस्त गप्पा मारल्या पण नाही आले तिच्याशी जास्त काही. तुम्हाला माहित असेल. आणि हे मस्त ही मनू मस्त गप्पा मारत होते तिच्याशी. आणि नंतर असं झालं ना की माझं झालं होतं, थोडा ब्रेक मिळालेला मला. सॉरी, कॉल येतोय, पण मला ना एनर्जीच राहिली नव्हती बोलायची. मग मला असं झालं यार आता उगाच हे झालं. बट ठीक आहे, चलो आता कालचं जे झालं ते झालं. आता आजचा दिवस जो आहे तो असा प्लॅन केला आहे आम्ही की सकाळी उठल्यापासून तर वेळच गेला. आता मंदिरात जायचं, आल्यानंतर पटकन जेवायचं, फ्रेश व्हायचं. मूवी बुक केलाय, अक्षय कुमार फेवरेट ऍक्टर आहे याचा, आणि त्याचा मूवी आला होता. तर मी म्हटलं की हे कसं मिस करू शकतो ना आपण. मग मी म्हटलं सकाळी उठल्यानंतर मला जो पण थोडा रिकामा हे दिसलं शो, तो मी बुक करून टाकला. आणि काय केलं माहितीये का, म्हणजे मला फिनिक्सला जायला आवडत नाही किंवा वेळ जातो ना, तिने मग फिनिक्सला नाही केला, तर सिटी प्राईडला एक थिएटर आहे. मी म्हटलं आज त्याची चिडचिड नाही होत द्यायची कुठल्याच गोष्टीवर ना, त्यामुळे. तर ठीक आहे, वेलकम. चलो आता मी निघतो पटकन आणि तुम्हाला डायरेक्ट तिकडे भेटतो आता मंदिरामध्ये. तिकडे जास्त शूट नाही करणार गर्दीमुळे, पण थोडे ग्लिम्स, शॉर्ट्स वगैरे ते दाखवू तुम्हाला. तसंच करू. ठीक आहे, चलो. आमचं दर्शन तर झालंय आता. खूप ऊन होतं त्यामुळे, पण ना एवढं चांगलं केलंय की त्यांनी ना ते वर थोडं शेड नेट बांधलंय, तर एवढं ऊन जाणवलं नाही. फक्त पार्किंग पासून तर शेड पर्यंत जाऊपर्यंत थोडं वाटलं. तर आम्ही मुखदर्शनच घेतलं कारण गर्दी होती.
आणि आमचा संध्याकाळचा मूवीचा पण प्लॅन आहे. त्यात आमचं जेवण पण बाकी आहे, म्हणजे आमच्याकडे 1-2 तास आहेत आणखी. बट म्हटलं की इथे दर्शनाला वेळ खूप लागणार होता, मग त्यापेक्षा म्हटलं की मुखदर्शन घेऊयात आणि मग पुढचं आपलं बघूयात. याचा भाऊ येतोय देऊ फाट्याला, तर त्यांना पिक करायचे आम्हाला आणि मग घरी जाऊ त्यांना पिक केल्यानंतर. मला आता काही सुचत नाहीये कारण भूक लागली आहे जास्त, त्यामुळं होतंय. घरी गेलं की जेवण करूयात, मग थोडा आरामच नाही झाला ॲक्च्युली माझा कालपासनं. थोडं मला असं आवाज पण माझा थोडं चेंज झाल्यासारखं वाटतंय. बघू, होपफुली आजारी नाही पडायला पाहिजे मी, पण बघू आता काय होतं. आम्ही निघतोय आता, खाली आलोय. विकास कार आणायला गेलेत. मी आवरलंय, काहीच झाली यार. मी इतकं म्हणजे आधी असं एकदम अर्धा तास आराम केला. मी आलो, जेवण केले, त्यानंतर अर्धा तास आराम केला. बट मी म्हटलं 3:40ला वगैरे आपण उठूयात, आपले 20-25 मिनिट्समध्ये आवरेल. नाही, आत्ता ना जवळपास 4:23 झालेत आणि आम्हाला 40 मिनिट्स दाखवत आहे. आय होप फक्त आता लेट होऊ नये. स्ट्रेट ते सर्कलपासून समोर आम्ही आता पोहोचतोच सिटी प्राईड खराडी. बट आम्हाला खूप नाही 5-10 मिनिट आम्ही आता लेट होणारच आहोत, कारण तिथे पार्किंगमध्ये लास्ट टाइम जेव्हा आम्ही आलेलो आम्हाला कुठनं मध्ये जायचं तेच कळत नव्हतं. आता ह्यावेळेस होपफुली तिथे रिकामी पार्किंग असते, बट आता पटकन मिळालं पाहिजे जिथनं एंट्रन्स आहे ॲक्च्युअल त्या पर्टिक्युलर प्लाझाची ती. झालं थोडं कट टू कट, आपण आता एकदम डॉट पोहोचलो. आणि याला ते मिस नाही करायचे स्टार्टिंगचं. हा ना, मधुसूदन काय नाव आहे तर ते कोण आहे काय आधीच समजून जायचं नाही, तर म्हणजे जे इम्पॉर्टंट पार्ट आहे तोच मिस करायचो आपण. मला रोड सांग. स्ट्रेट सर्कल पासून स्ट्रेट. असं नको व्हायला ना. नाही होणार. अरे पण आपण मूवी कुठला बघणार आहे ते सांगितलं का? आम्ही याला काय कुठलं भूत बंगला बघायला चाललोय. इथं पण स्ट्रेट. आमचा मूवी बघून झाला. आता आम्ही खाली जातोय, थोडं फ्रेशन अप झालो आणि म्हटलं आता पटकन खाली जाऊयात. विकास आणि ते ऑलरेडी खाली गेलेत ते दोघं, तर आम्ही पण तिकडे जातो. कसं वाटलं तुला मूवी? छान होता ना. मला पण चांगलं वाटलं. थोडंसं एंडला असं वाटलं की काय, आणि विकी तर कन्फ्यूजच होता, मला विचारत होता काय चालू आहे काय माहिती किती समजलं. आपण त्याला विचारूयात आता. त्याच्यासाठी म्हणून मुद्दाम प्लॅन केलेलं मी, कारण अक्षय कुमार त्याचा फेवरेट ॲक्टर आहे. तर बघूयात आता, तिथे बसलं आहे. कसं वाटलं मूवी? छान होता. वन टाइम वॉच ना. मला पण समजलं का? पण क्वेश्चन्स विचारत होते तुम्ही खूप, त्यामुळे म्हटलं. हां, छान होतं ना. तिथे ॲटमॉस्फिअरला हो, लोकेशन पाठवायचं. विजयला पाठवा बरं. लास्ट टाइम. आत्ता आम्हाला जायचं आहे ॲटमॉस्फिअर 6ला डिनरसाठी. विकीचे म्हणजे काकू आणि ते जे विजय इकडेच राहतात पुण्यामध्ये विमाननगरलाच, तर आम्ही त्यांना पण बोलवलं आहे. तर त्यांना लोकेशन शेअर केलं आहे. जाऊ आता पटकन. आम्हाला एक हार्डली अर्धा तास वगैरे लागेल तिथे जायला ट्रॅफिकमुळे, बाकी तर जवळच आहे. Under the boughs where the shadows play, the wind hums songs at the break of day.
stars whisper truths as they float. डिनर करून तर मला बर्थडे बॉयला विचारायचं आहे, बर्थडे संपतच आलाय, की कसं होतं आजचा दिवस, कसं होतं आजचा दिवस? खूप छान होता. मस्त सकाळी माऊलीचं दर्शन पण झालं. नंतर आम्ही मूवी पण बघितला. मूवी पण खूप छान होता, मला आवडला. वन टाइम वॉच आहे मूवी, बघू शकता तुम्ही जर वन टाइम वॉच आहे, म्हणजे एकदम फनी, एकदम आपलं डोकं बिकं घरी ठेवायचं आणि मस्त एकदम चिल मारायला जायचं. असं नाही का हे असंच का असं तसं डोकं नाही लावायचं असतं. कॉमेडी वगैरे साठी मस्त आहे. तर ते पण छान होतं, मूवी छान होता. नंतर मग मस्त डिनर वगैरे, ते पण ॲम्बियन्स वगैरे पण तिथलं खूप छान होतं. आम्ही ॲटमॉस्फिअर 6ला गेलो होतो. छान आहे तिथलं, म्हणजे मी तर भरपूर वेळा गेलेली आतापर्यंत. मला तिथलं फूड नेहमी आवडतं. ॲम्बियन्स त्यांचा ह्यावेळेस थोडंसं मधलं ते जे लाईट्स आहेत ना त्या ऑफ होता, त्यामुळे थोडंसं डल वाटत होतं. बट आहे त्यांचं म्हणजे चांगलं आहे. फूड तर ऑब्व्हियसली तिथलं छानच, म्हणजे होतं. क्वालिटी वगैरे छान होती. तर असं गेला माझा दिवस. आणि हा बघा, हा पण ड्रेस, हे पण मी तुम्हाला काल आधीच्या ब्लॉग मध्ये दाखवलं होतं ना, हे शर्ट, हे पण मला इनेच गिफ्ट दिली आणि खूप छान दिसतोय माझ्या नवऱ्यावर. येस. तर ठीक आहे, मग हा व्लॉग आता मी इथेच एंड करतो. भेटूयात आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. हा व्लॉग कसा वाटला हे कॉमेंट सेक्शनमध्ये आम्हाला नक्की सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओजला लाईक पण करा, शेअर पण करा आणि खाली कमेंट्स पण करा व्हिडिओच्या. तर भेटूयात आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन सी यू, बाय.